रंकाळा तलाव येथील चिंचेच्या झाडाजवळ कोल्हापूर शहरातील नागरिकांनी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। हे झाड काय आहे, त्या ठिकाणी का क्रांती दिन साजरा केला जातो, या संदर्भात टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी नागरिकांशी त्या झाडाच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला। जाणून घेऊया 9 ऑगस्टच्या नागरिकाच्या कार्यक्रमामागचं काय उद्देश होता। आजपर्यंत आपण अनेक झाडं पाहिली आहेत, ठिकठिकाणी अनेक झाडं अनेक वर्षांपासून आपली ओळख टिकवून आहेत। आपल्या कोल्हापूरच्या रंकाळा परिसरामध्येही असंच एक झाड आहे। रंकाळा तर इतिहासाची ओळख करून देतोच, पण त्याचबरोबर असं या रंकाळा परिसरामध्ये असं एक झाड आहे जे की झाड अजूनही स्वातंत्र्याच्या काळातली ओळख करून देते। या ठिकाणी त्या झाडानं अनेक बलिदानं पाहिली आहेत। होय, मी बोलतेय ते फाशीच्या झाडाबद्दल। कालच 9 ऑगस्ट क्रांती दिन झाला आणि याच क्रांती दिनामुळं या फाशीच्या झाडाची ओळख झाली। पाहायला गेलं तर आपल्याला हे एक चिंचेचं झाड वाटतं, पण अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच झाडाखाली आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलं। नेमकं या फाशीच्या झाडाचं महत्त्व काय आहे आणि कालच का त्या झाडाची ओळख झाली, या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्या काल क्रांती दिनानिमित्त या झाडाला नेमकं काय महत्त्व आलं आणि त्यांनी हा मुद्दा का मांडला, या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण त्या फाशीच्या झाडाजवळ आहोत सध्या। नेमका हा भाग कोणता आहे, त्याचबरोबर नेमकं या फाशीच्या झाडाचं ज्यांनी क्रांती दिन काल साजरा केला त्यांच्याकडून नेमकं काय आहे हा विषय जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार, मी रवींद्र संभाजीराव चव्हाण पहिल्यापासून सामाजिक कार्यात आहे। आमचे वडीलसुद्धा शेका पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळे आमच्या घरात एक सामाजिक कार्याचा वारसा आहे आणि क्रांतिकारकांचा आमच्या घराशी तसा जवळचा संबंध आहे। क्रांतिसेवक नाना पाटील वगैरे ही मंडळी आमच्या अगदी जवळची माणसं आणि मी लहान वयात ह्या लोकांचा माझा संपर्क आला, क्रांतिसेवक नाना पाटलांचा वगैरे। तर हे फाशीचं झाड म्हणून आता प्रसिद्ध आहे। रंकाळ्याच्या जुना वाशी नाका ह्या परिसरात, म्हणजे पहिला वाशी नाका ह्या परिसरात बरोबर हे पाठीमागं चिंचेचं झाड आहे आणि ह्याला फाशीचं झाड म्हणतात। तर हा इतिहास फाशीच्या झाडाचा आम्हाला आमच्या पंजोबांच्याकडून, आजोबांच्याकडून, वडिलांच्याकडून तोंडोतोंडी कळला आणि त्याच्यानंतर अभ्यासात काही पुस्तकात याचा उल्लेख आला, फाशीचं झाड। मग त्यामुळं आमचंही कुतूहल जागं झालं की फाशीचं झाड काय। तर साधारणपणे या अभ्यास करत असताना, पुस्तकं चाळत असताना असं लक्षात आलं की 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापूरचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूरचे महाराजे छत्रपती चिमासाहेब महाराज यांनी 1857ची पहिली स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी कोल्हापुरात उडवली आणि तेच आद्य क्रांतिकारक आहेत। तर छत्रपती चिमासाहेब महाराजांनी ज्यावेळेला हे बंड केलं, सुरुवातीला स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी उडवली, त्यावेळेला भवानी मंडपामध्ये त्यांना अटक झाली। कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये त्यांना अटक झाली आणि इंग्रज सरकारनं त्यांना पकडून पाकिस्तानातल्या कराचीमध्ये नेलं आणि शेवटी तिथंच त्यांचा अंत झाला। आणि क्रांतीवीर, क्रांती अग्रणी चिमासाहेब महाराजांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या क्रांतिकारकांना इंग्रज सरकारनं पकडून भवानी मंडपात काहींचा शिरच्छेद केला, काहींना तोफेच्या तोंडी देऊन बळी पाडलं आणि बऱ्याच लोकांना कोल्हापूरच्या रंकाळा परिसरात आत्ता जुना वाशीनाका, पहिला वाशीनाका ज्याला म्हणतात, त्या पाठीमागं हे जे चिंचेचं झाड आहे हे साधारणपणे 200 ते 250 वर्षापूर्वीचं झाड आहे। ह्या झाडाला लटकवून त्या क्रांतिकारकांना फाशी दिली आणि तेव्हापासून हे झाड फाशीचं झाड म्हणून ओळखलं जातं।